आमचा सन्मान या देशामध्ये उचित पद्धतीचा व्हायला पाहिजे आणि तो सातत्याने या काही कालावधीमध्ये होताना मला दिसतोय। अण्णाभाऊंचा प्रचंड अनेक ठिकाणी म्हणजे तेलंगणा, मध्य प्रदेशमध्ये मी गेलो, गुजरातमध्ये गेलो, कर्नाटकात गेलो, प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जयघोष करत तरुण पुढे येताना दिसतोय। या सगळ्या तरुणांना मी या प्रसंगाने या ठिकाणी आव्हान करतो की आपण सामाजिक पटलावर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकांना हात दिला पाहिजे। हात देणं फार महत्त्वाचं आहे, कारण अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये श्रीमंत माणसाला महत्त्व नव्हतं। भले श्रीमंत पैशाने असला पण तो मनाने किती श्रीमंत आहे हे अण्णाभाऊ पाहत होते आणि म्हणून मनाने श्रीमंत असलेली उंचच्या उंच माणसं अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून लोकांसमोर आणलेली सगळी माणसं आहेत। आणि अशा सगळ्या एकूण तुम्ही जर बघितलं तर अण्णाभाऊंचा विश्वास हा झोपडपट्टीतल्या माणसांच्यावर जास्त होता। रशियात ज्यावेळेला अण्णाभाऊ गेले त्यावेळेला अण्णाभाऊंना विचारण्यात आलं की तुम्हाला इथं काय बघायचंय, तर अण्णाभाऊ म्हणले मला इथं झोपडपट्टी बघायची। का असं अण्णाभाऊ म्हणले असतील? कारण झोपडपट्टीच्याच माणसांच्यावर अण्णाभाऊ साठेंचा विश्वास होता। काय म्हणत होते अण्णाभाऊ की ही ती सगळी माणसं आहेत जी स्वतः घाम गाळतात, कष्ट करतात आणि वेळ पडल्यास रक्त सांडतात, पण या भारताला जगाला जगवतात आणि या भारताचं नाव जगाच्या पटलावर वाढवतात। म्हणून अण्णाभाऊंचा विश्वास हा झोपडपट्टीतल्या माणसांच्यावर होता, श्रीमंत माणसांच्यावर अजिबात अण्णाभाऊंचा विश्वास नव्हता। आणि म्हणून आपण सगळ्यांनी दीनदलितांनी, कष्टकऱ्यांनी, घाम गाळणाऱ्या सगळ्या माणसांनी एकत्रित राहिलं पाहिजे आणि शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी बाबांचा हा विचार जगाच्या पटलावर पोहोचवला पाहिजे आणि हा भारत समृद्ध आणि प्रगतशील भारत बनवण्याच्या अनुषंगाने आपलं